रायगड शिवछत्रपतींनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी। रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे। रायगड मुंबईपासून 160 किलोमीटरवर तर पुण्यापासून साधारण 130 किलोमीटरवर आहे। रायगडाचे प्राचीन नाव रायरी असे होते। युरोपियन लोक रायगडाला जिब्राल्टर ऑफ द ईस्ट असे म्हणत असत। रायगड खूप उंचावर असल्यामुळे सभोवतालचा प्रदेश, दऱ्या येथून सहज दिसतात, म्हणून या डोंगराला पूर्वी नंदादीप असेही म्हटले जायचे। समोर आपल्याला दिसत आहे तो आहे खुबलढा बुरुज, ज्यावरून शत्रूवर नजर ठेवली जात असे। रायगडावर जाण्यासाठी 3 मार्ग आहेत। एक म्हणजे नाणे दरवाजाचा मार्ग, दुसरा चित्त दरवाजाचा मार्ग आणि तिसरा मार्ग म्हणजे रोपवेचा मार्ग। मी तुम्हाला नंतर रोपवे मार्गाबद्दल सुद्धा माहिती देईल। सध्या आपण रायगडावर जाऊया चित्त दरवाजाच्या मार्गाने। नाणे दरवाजा मार्गापेक्षा या मार्गाने प्रचंड दमछाक होते। आपण ही जी समोर खिंड पाहत आहोत ती आहे वाळूसरे खिंड। आपल्याला जी हिरकणीची कथा माहितीये त्यातली हिरकणी माता जो बुरुज उतरून खाली आली, ज्याला आपण आता हिरकणी बुरुज म्हणतो, ती तो कडा उतरून पुढे याच बाजूने वाळूसरे खिंड उतरून हिरकणीवाडीमध्ये आपल्या बाळाकडे जाते। शिवरायांनी जेव्हा स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळी जावळीच्या खोऱ्यात चंद्रराव मोऱ्यांचे वर्चस्व होते। महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोऱ्यांची जावळी वसली होती। मोरे आदिलशहाचे सरदार होते आणि पिढ्यानपिढ्या जावळीत दौलत थाटून बसले होते। चंद्रराव हा मोऱ्यांना मिळालेला पिढीजात किताब होता। पुढे मोऱ्यांवर आदिलशहाची अवकृपा झाली आणि आदिलशहाने मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम दिला, पण शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे चंद्रराव झाले आणि चंद्रराव आपले भाऊ प्रतापराव मोरे व कारभारी हनुमंतराव मोरे यांच्यासोबत जावळीचा कारभार पाहू लागले। पुढे काही चुगलखोरांमुळे चंद्रराव आणि हनुमंतराव महाराजांचे उपकार विसरले आणि त्यांनी महाराजांनाच आव्हान दिले। चंद्रराव मोऱ्यांनी उद्दामपणे लिहिलेलं पत्र पाठवलं, जे पंतांनी राजगडाच्या सदरेवर महाराजांना वाचून दाखवलं, ज्यामध्ये लिहिलं होतं, बादशहाच्या कृपेने आम्हा सिंहासन मिळाले आहे। येता जावळी, जाता गोवळी। जावळीत येणारच असाल तर यावे, दारू गोळा मौजूद आहे। जावळीतून एकही मनुष्य माघारी जाणार नाही। जावळीचे खोरे म्हणजे एक अतिशय बिकट असा प्रदेश होता, पण जावळीला स्वराज्यात सामावून घेणे फार गरजेचे होते। त्यासाठी महाराजांचे मावळे कान्होजी जेधे, हैबतराव शिळीमकर, संभाजी कावजी कोंढाळकर यांना हुकूम सुटले आणि मराठ्यांनी एकाच वेळी चतुरबेट, जोर, शिवथर आणि जावळीवर आक्रमण केले। यात संभाजी कावजी कोंढाळकरांनी हनुमंतराव मोरे ठार केला। प्रतापराव मोरे विजापूरकडे पळून गेला। चंद्रराव मोरे देखील रायरीकडे पळाला। अशा प्रकारे जावळी काबीज झाली आणि महाराजांनी शंभू महादेवाची ही जावळी 15 जानेवारी 1656 मध्ये स्वराज्यात सामील करून घेतली। आता आपण आलो आहोत श्रीमान रायगडाच्या महादरवाजाजवळ। दोन्ही बाजूंना आपल्याला जय आणि विजय असे अतिशय भक्कम बुरुज दिसतात। महादरवाजाची रचना ही गोमुख पद्धतीची आहे। अतिशय भक्कम असा हा महादरवाजा आहे। गोमुखी पद्धतीची रचना ही युद्धप्रसंगी शत्रूचा हल्ला थोपवण्यासाठी महत्वाची ठरते। महादरवाजावर आपल्याला टोकदार लोखंडी खिळे दिसतात, तर ते यासाठी की शत्रूच्या हत्तीने दरवाजावर धडक मारलीच तर हत्तीला इजा होऊन तो महादरवाजावर हल्ला करू शकणार नाही। आपल्याला पहारेकर यांसाठी केलेल्या देवड्या पाहायला मिळतात।
महादरवाजापासून बांधलेली तटबंदी ही उजवीकडे टकमक टोकापर्यंत जाते, तर डावीकडे हिरकणी बुरुजापर्यंत जाते. आपण आता महादरवाजाच्या पुढे आलो आहोत. तर इथे आपल्याला एक तलाव दिसतो, याला हत्ती तलाव म्हणतात. त्या काळी हत्तींच्या स्नानासाठी व हत्तींना पाणी पिण्यासाठी या तलावाचा वापर केला जात असे. मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही पाहत असाल हत्ती तलाव. सध्या तरी आपल्याला हत्ती तलावातलं पाणी हे आटलेलं दिसतंय, परंतु शासनाच्या काही प्रयत्नांमुळे इथली गळती थांबवण्यात आलेली आहे आणि आपल्याला पावसाळ्यात हा हत्ती तलाव बऱ्यापैकी पूर्णपणे भरलेला दिसतो. इकडे पुढे आल्यावर आपल्याला अजून एक तलाव पाहायला मिळतो. हा आहे गंगासागर तलाव. शिवराज्याभिषेकाच्या वेळी सप्तसागर तसेच नद्यांची आणलेली तीर्थे या तलावामध्ये विसर्जित केली गेली होती. त्यामुळे या तलावाचे नाव गंगासागर तलाव असे पडले. शिवकाळामध्ये या तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरले जात असे. आपल्याला समोर दिसत आहेत हे दोन भव्य स्तंभ, जे रायगड किल्ल्याच्या समृद्ध इतिहासाची आणि संस्कृतीची साक्ष देत उभे आहेत. हे विजयस्तंभ शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत बांधले गेले होते. हे स्तंभ पूर्वी 5 मजल्याचे असल्याचे सांगितले जाते, परंतु आज आपल्याला येथे 2च मजले पाहायला मिळतात. हा समोर जो दिसत आहे तो आहे पालखी दरवाजाकडे जाणारा मार्ग. 31 पायऱ्या चढून वर गेल्यावर आपण पालखी दरवाजातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करतो.
हा आहे मेना दरवाजा. आपण रोपवेने जर रायगडावर आलो तर काही पायऱ्या चढून आपल्याला मेना दरवाजा लागतो. या दरवाजाने महाराजांच्या राण्या व माँसाहेब जिजाऊ गडावर जात असत. बालेकिल्ला जाताना या बाजूला आपल्याला राणीवसा पाहायला मिळतो, म्हणजे इथे राण्यांचे महाल होते. इथे आपल्याला 6 महाल पाहायला मिळतात. आपल्याला माहिती आहे की महाराजांना 8 राण्या होत्या. सईबाई निंबाळकर, सोयराबाई मोहिते, पुतळाबाई पालकर, सकवारबाई गायकवाड, सगुणाबाई शिर्के, काशीबाई जाधव, लक्ष्मीबाई विचारे आणि गुणवंताबाई इंगळे. यातील सईबाईंचं निधन राजगडावरच झालं होतं, तर पुतळाबाई या जिजामातांच्या सेवेसाठी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या त्यांच्या पाचाड येथे असलेल्या महालात राहत असत. म्हणून येथे आपल्याला 6 महाल पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आपण सध्या आहोत राणीवसा येथे, म्हणजेच आपल्याला इथे राण्यांचे महाल पाहायला मिळतात. तुम्हाला माहिती असेलच की छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 राण्या होत्या, त्यापैकी 6 राण्यांचे इथे आपल्याला महाल पाहायला मिळतात. तर चला तर आपण हे सगळे महाल पाहूयात. राणीवशाच्या समोरच हे जे बांधकामाचे अवशेष दिसत आहेत ते म्हणजे राण्यांच्या दास्यांची घरे. इथे आपल्याला धान्य कोठार पाहायला मिळतात. छत्रपतींच्या राजभवनाजवळ असलेल्या स्तंभाच्या पूर्व दिशेला इथे एक तळघर आहे. या तळघराला रत्नशाळा असे म्हणतात. पूर्वीच्या काळी या जागेला खलबतखाना असे देखील म्हटले जात असे. खलबतखान्याचा उपयोग गुप्त बोलणी करण्यासाठी होत असे. ही आहे शिवकाळातील टांगसाळ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने मराठा साम्राज्याची स्थापना झाली आणि त्यावेळी महाराजांनी रायगडावर ही टांगसाळ सुरू केली.
आणि येथूनच सोन्याचे होन व तांब्याची शिवराई अशा मराठा चलनाची सुरुवात केली. हे जे समोर आपल्याला दिसत आहे ते आहे राजभवन, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा. राजभवनाच्या या चौथऱ्याची लांबी 86 फूट तर रुंदी 33 फूट आहे. आणि इथेच माझ्या राजाने अखेरचा श्वास घेतला असेल. आपण निर्माण केलेले स्वराज्य हे एक स्वतंत्र राज्य आहे हे साऱ्या जगाला कळावे अशी सर्वसामान्य जनमानसाची भावना होती. आणि या जनभावनेचा विचार करून गागा भट्टांसारख्या धर्मपंडिताने छत्रपती शिवरायांना मराठा राजा छत्रपती झाला पाहिजे असे सुचवले. महाराजांनी देखील या गोष्टीचा विचार केला आणि जनभावनेचा आदर करत राज्याभिषेकास होकार दिला. राज्याभिषेकाच्या तयारीसाठी प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथांमधून काही विद्वानांनी प्रथा परंपरांचा अभ्यास सुरू केला. देशातील कानाकोपऱ्यातून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले. जवळपास लाखभर लोक रायगडावर जमा झाली. 4 महिन्यांसाठी त्यांची उत्तम राहण्याची सोय करण्यात आली. अखेर तो ऐतिहासिक क्षण आला. हिंदवी स्वराज्य स्थापन करून माझा राजा छत्रपती म्हणून सिंहासनावर विराजमान झाला. आणि हा जाणता राजा मराठा साम्राज्याचा पहिला छत्रपती ठरला. राज्यातील सरदार, इतर राज्यांचे प्रतिनिधी, व्यापारी आणि सामान्य जनतेने सगळ्यांनी या ऐतिहासिक सोहळ्यात भाग घेतला. रायगडाच्या 4ही दिशांमध्ये तोरणं बांधली गेली, पताका उंचवल्या गेल्या आणि प्रत्येक कोपऱ्यात उत्साहाचे वातावरण होते. अखेर तो दिवस आला ज्याची संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा होती. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 आनंद नाम संवत्सर तारीख 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला. अष्टप्रधानांनी गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेल्या पाण्याच्या जलकुंभाने शिवाजी महाराजांवर अभिषेक केला. राजे सभागृहात येताच सर्वांनी राजांना मानवंदना दिली. समोर 32 मण सोन्याचे सिंहासन महाराजांची आतुरतेने वाट बघत होते. या क्षणी राजांचे हृदय भरून आले होते, कारण त्यांना वीरगतीला गेलेला त्यांचा हर एक मावळा दिसत होता. तरीही राजांनी अश्रू आवरले आणि ते सिंहासनावर विराजित झाले. धर्मपंडित गागा भट्ट यांनी पुढे येऊन रत्नजडित छत्रीचे भव्य छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले. ढोल नगाडे वाजू लागले आणि रायगडावरून तोफा दागल्या गेल्या. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज शेवटी महालात परतले. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरील हा राज्याभिषेक भारतीय इतिहासातील सुवर्ण क्षण होता. मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्ही पाहत असाल नगारखाना. नगारखाना हे असे भव्य प्रवेशद्वार आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात आपला प्रवेश होत असे. आपल्याला आतमध्ये पहारेकरांच्या देवड्या देखील दिसतात. मी सध्या अशा जागी उभा आहे जिथून तुम्हाला मागे बाजारपेठ दिसतीये. तर तसेच हे जे मोकळं मैदान दिसतंय त्याला म्हणतात होळीचा माळ. आणि इथेच आपल्याला महाराजांची मूर्ती देखील दिसते. तर चला तर आपण बघूया होळीचा माळ आणि बाजारपेठ. हा आहे होळीचा माळ. या होळीच्या माळावरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित भव्य पुतळा पाहायला मिळतो. हा पुतळा 1974 साली बसविण्यात आला होता. महाराजांचा राजवाडा आणि नगरपेठ यांच्या दरम्यान असलेल्या या मोठ्या पटांगणाला होळीचा माळ असे म्हणतात. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन केल्याने महाराष्ट्र धर्म मोठा होणार यावर शिवरायांचा विश्वास होता.
होळीच्या माळावर नवरात्र उत्सवात शिरकाई देवीची यात्रा शिवरायांनी सुरू केली. तसेच वसंतोत्सव आणि होळीच्या पौर्णिमेचाही उत्सव त्यांनी सुरू केला. शिवकाळात इतरही सण उत्सव या होळीच्या माळावर साजरे केले जात असत. होळीच्या माळासमोर आपल्याला 2 रांगांमध्ये बांधकामाचे अवशेष दिसतात. तर ही आहे शिवकालीन बाजारपेठ. बाजारपेठेच्या या 2 रांगा आहेत. मित्रांनो, आपण आहोत सध्या बाजारपेठेमध्ये. डावीकडे 21 आणि उजवीकडे 22 असे आपल्याला कक्ष दिसतात. तर या उंचीचे साधारण आपल्याला हे कक्ष दिसतात. या बाजारपेठेत किल्ल्यावरील रहिवासी आणि सैनिकांच्या गरजा भागविण्यासाठी अनेक दुकाने होती. आता आपण जात आहोत रायगड किल्ल्यावरील अतिशय महत्त्वाच्या अशा जगदीश्वर मंदिराकडे. जगदीश्वर मंदिरासमोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी देखील पाहायला मिळते. आपण ज्या बाजूने जगदीश्वर मंदिरात प्रवेश करत आहोत ती या मंदिराची मागची बाजू आहे. अतिशय पवित्र वास्तू आहे ही. महाराज दररोज सकाळी या जगदीश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी येत असत. जगदीश्वर मंदिरात घडलेला एक इंटरेस्टिंग प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि कवी भूषण यांची रायगडावर भेट झाली होती ती या जगदीश्वर मंदिरात. कवी भूषण यांचा जन्म 1616 साली कानपूर जिल्ह्यातील तिकमपूर या गावी झाला. आपल्या विद्वत्तेच्या आणि कवित्वाच्या जोरावर त्यांनी प्रसिद्धी मिळवली. पुढे शिवरायांचे चरित्र आणि कीर्ती ऐकून प्रभावित झालेले कविराज उत्तरेहून सह्याद्रीमध्ये येऊन शिवरायांना भेटले. जगदीश्वर मंदिरात झालेल्या या भेटीत कवी भूषण यांनी महाराजांना त्यांच्यावर केलेले काव्य म्हणून दाखवले. त्यावर शिवराय प्रभावित झाले. जगदीश्वराचे दर्शन घेऊन अतिशय शांत आणि प्रसन्न वाटते. ही आहे महाराजांची समाधी. छत्रपतींचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांचे दहन याच ठिकाणी जगदीश्वराच्या मंदिरासमोर झाले. त्यानंतर येथे ही अष्टकोनी समाधी बांधली गेली. रायगड किल्ला बांधणारे इंजिनियर होते हिरोजी इंदुलकर. स्वराज्यातील प्रमुख वास्तुविशारद व कुशल अभियंता म्हणून हिरोजींनी नावलौकिक मिळवला होता. हिरोजी इंदुलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रायगडाचे बांधकाम केले होते. किल्ला बांधताना जेव्हा त्यांना रक्कम कमी पडली तेव्हा त्यांनी आपले घर गहाण ठेवले. कारण तेव्हा शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत होते व किल्ल्याच्या निधीचा प्रश्न भेडसावत होता. महाराज जेव्हा सुरक्षितपणे रायगडावर परतले आणि हिरोजींनी केलेले कार्य आणि त्याग पाहिला तेव्हा त्यांनी हिरोजींना विचारले, हिरोजी, आम्ही तुम्हाला काय बक्षीस देऊ? तेव्हा हिरोजींनी विनंती केली की जगदीश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावरील एका पायरीवर त्यांचं नाव कोरलं जावं, जेणेकरून महाराज जेव्हा जेव्हा या मंदिराला भेट देतील तेव्हा त्यांच्या चरणाची धूळ माझ्या नावाला लागेल. महाराजांनी देखील हिरोजींची ही इच्छा अंमलात आणली. हिरोजी इंदुलकरांची कार्याप्रती निष्ठा, निस्वार्थीपणा आणि समर्पण दर्शविणारी ही जगदीश्वर मंदिराची पायरी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या समोरच आपल्याला पाहायला मिळते. आता आपण जात आहोत टकमक टोकाकडे. जसं जसं आपण पुढे जातो तसतशी ही जागा निमुळती होत जाते. या ठिकाणी प्रचंड वारा असतो.
मित्रांनो, हे जे टकमक टोक आहे इथून गुन्हेगारांचा एक कडेलोट केला जात असे. तर चला तर आपण पाहूया टकमक टोक. हा साधारण 2600 फूट खोल कडा आहे. पूर्वीच्या काळी टकमक टोकावरून गुन्हेगारांचा कडेलोट केला जात असे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी एक संग्रहालय देखील आहे. तिथे देखील तुम्ही भेट देऊ शकता. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावात जिजामातांची समाधी आणि त्यांचा वाडा देखील आहे. तेथे तुम्ही नक्की भेट देऊ शकता. मित्रांनो, तुम्हाला रायगड किल्ल्याचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा. तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.